मागच्या लेक्चरमध्ये आपण विश्व आणि सूर्यमाला हा टॉपिक शिकत होतो, ज्यामध्ये आपण संपूर्ण विश्वाची संरचना कशी आहे याच्याबद्दल डिस्कस केलेलं है ना, ज्यामध्ये आपण म्हणालो होतो की ब्रह्मांड, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आकाशगंगा दिसते, आकाशगंगेमध्ये आपली सूर्यमाला आहे आणि सूर्यमालेमध्ये येणारे ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह ह्या सगळ्यांची संकल्पना आपण बघितली होती है ना। याशिवाय उल्का कशाला म्हणतात है ना, त्याला आपण धूमकेतू कशाला म्हणतात याबद्दल आपण चर्चा केली होती। आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे शॉर्टमध्ये की सूर्याच्या उत्पत्तीबद्दलचे काही 3-4 सिद्धांत जे आहेत ते आपल्याला अभ्यासावे लागत असतात है ना। आणि यामध्ये जेव्हा प्रश्न आपल्याला जेव्हा एक्झाम्समध्ये दिसून येतात तर प्रश्न एकदम सायंटिफिक लेवलवर फार वैज्ञानिक दृष्टिकोनातून येत नाहीत, तर फॅक्च्युअल लेवलवर प्रश्न येतात। म्हणजे सूर्याच्या उत्पत्तीबद्दलचा एखादा सिद्धांत असेल तर त्या सिद्धांताचं नाव आणि तो कोणी मांडला है ना, त्या आपण म्हणू वैज्ञानिकाचं किंवा त्या थिंकरचं आपल्याला त्या ठिकाणी नाव येतं। ठीक आहे, तर या संदर्भात आपल्याकडे काही महत्त्वाचे नावं आहेत, जोड्या लावायच्या आपण म्हणू की एका प्रिस्पेक्टिव्हने आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, सो सगळ्यात आधी सूर्याच्या उत्पत्तीचा सिद्धांत हा टॉपिकचं आपण म्हणू की नाव आहे। सूर्याच्या उत्पत्ती बाबतीत जेही आपल्याला या ठिकाणी सिद्धांत दिसून येतात। ठीक आहे, सो किंवा सूर्यकुल उत्पत्ती है ना, सूर्य किंवा या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, सूर्यकुल उत्पत्ती। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की सूर्यकुल उत्पत्तीबद्दलचे जे सिद्धांत आहेत त्यांना दोन आपण म्हणू की क्लासिफिकेशन्समध्ये दोन घटकांमध्ये विभाजित केलं जातं। सगळ्यात आधी अद्वैत संकल्पना येते। ठीक आहे, अद्वैत, आणि दुसरी संकल्पना जी आहे त्याला द्वैत असं म्हटलं जाते। आता अद्वैतचा अर्थ काय होतो, अद्वैत म्हणजे असं जे दोन नाही, म्हणजे काय आहे, एक आहे है ना। तर अद्वैतचा अर्थ असणार आहे या ठिकाणी एक, आणि द्वैतचा अर्थ या ठिकाणी असणार आहे दोन। ठीक आहे, तर हे एक आणि दोन काय आहेत, तर सूर्यकुलाच्या किंवा आपण याला म्हणू की जे ब्रह्मांडाचे किंवा आकाशगंगेचे उत्पत्तीच्या मागचे सिद्धांत जे आपल्याला अभ्यासावे लागतात, यामध्ये एक पालक मानला जातो। ठीक आहे, किंवा या ठिकाणी दोन पालक मानले जातात। दोन पालक जे आहेत, पॅरेंट्स जे आहेत ते मानले जातात, एक किंवा दोन। तर ज्या वैज्ञानिकांनी आपल्याला अद्वैत संकल्पना दिल्या आहेत त्यांचे नावं आपण या ठिकाणी लिहून घेऊयात। ज्यांनी द्वैत संकल्पना दिली आहेत त्यांचे या ठिकाणी आपण नावं लिहून घेऊयात। जो टॉपिक आहे म्हणजे आपण म्हणू की जो कन्सेप्ट आहे तो अतिशय सोपी आहे। या ठिकाणी द्वैत आणि अद्वैतचा अर्थ असा होणार आहे की एक जर पालक असेल तर त्याला आपण अद्वैत म्हणायचं आहे है ना। तर असे कुठले थिंकर्स आहेत ज्यांनी प्रपाउंड केलेलं आहे, ज्यांनी सपोर्ट केलेला आहे किंवा थेरीज दिलेल्या आहेत, ज्यामध्ये एक तारा, एक पालक मानला गेलेला आहे, एक सिंगल नेब्युला, त्याला इंग्लिशमध्ये नेब्युला वर्ड असतो, तर एक सिंगल नेब्युला मानला आहे ज्यांनी काय केलं आहे, विश्वकुलाची, सूर्यकुलाची उत्पत्ती केलेली आहे। ठीक आहे, तर एका सिंगल या ठिकाणी एक पालक म्हणू आपण किंवा एका ताऱ्यामुळे, ठीक आहे, एका ताऱ्यामुळे, आणि या ठिकाणी दोन ताऱ्यांच्या संबंधातून, दोन ताऱ्यांच्या संबंधातून उत्पत्ती असेल तर ती काय असणार आहे, द्वैत प्रकारची उत्पत्ती असणार आहे। ठीक आहे, तर कोणते विचारवंत किंवा कोणते वैज्ञानिक आपण म्हणू या ठिकाणी होते है ना। तर सगळ्यात पहिले आपल्याला नाव लिहायचं आहे अद्वैतमध्ये बफन। ठीक आहे, बफन जे आहेत त्यांनी अद्वैत सिद्धांत मांडला। त्यानंतर कांट, ठीक आहे, तर कांट विचारवंत जे आहेत त्यांचा अभ्यास आपण म्हणजे फिलॉसॉफर, त्यांचा आपलं बऱ्याच क्षेत्रामध्ये यांच्या फिलॉसॉफीचा अभ्यास केला जातो। इथिक्समध्ये यांचा फिलॉसॉफीचा अभ्यास केला जातो। त्यानंतर अनेक प्रकारचे जे क्षेत्र आहेत त्यामध्ये यांनी काम केलं आहे। तर भूगोलामध्ये आपल्याला सुरुवातीच्या संकल्पनांमध्ये यांचं नाव दिसतं। त्यानंतर लाप्लाज, ठीक आहे, लाप्लाज जे आहेत
यांनी सुद्धा आपल्याला अद्वैत संकल्पना मांडलेली दिसते. त्यानंतर रॉस, ठीक आहे, रॉस आणि लॅकियन, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोट्समध्ये हे सगळे जे नावं आहेत हे व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तुमच्या नोट्समध्ये हे नावं सगळे व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत आणि पेपरला जायच्या आधी एक वेळा जोही हा माइंड मॅप वाचून जाईल तो जो आहे तो सेफ, आपण म्हणू की सेफ बाजूनी राहणार आहे. ठीक आहे, तो पर्टिक्युलर व्यक्ती सेफ बाजूनी राहणार आहे, कारण याची पेपरमध्ये येण्याची पॉसिबिलिटी आपल्याला जास्त दिसून येते. ठीक आहे, जोड्या लावामध्ये हे प्रश्न आपल्याला दिसून येतात. त्यानंतर द्वैतमध्ये आपल्याला चेंबरलिन, ठीक आहे. आता यांचे कोणकोणत्या संकल्पना आहेत, पुढे वेगवेगळे नावं आहेत यांच्या संकल्पनांना, तेही आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जेम्स जीस, ठीक आहे. यातले काही विचारवंत जे आहेत त्यांनी सोबत संकल्पना दिल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर लिटन, ठीक आहे, लिटन. त्यानंतर रॉसगन आणि शेवटी ऑक्वेन. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बघतो आहे की जे सूर्याच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धांत आहेत त्यांना दोन प्रकारांमध्ये विभागता येईल, द्वैत आणि अद्वैत. द्वैत म्हणजे ज्या ठिकाणी दोन पालक असतील आणि त्यामुळे सूर्यकुलाची उत्पत्ती झाली आहे. अद्वैत म्हणजे ज्या ठिकाणी एकच पालक आहे आणि त्या एका पालकापासून आपल्याला संपूर्ण विश्वाची उत्पत्ती झालेली दिसून येते, है ना. आणि हे आपण पुरस्कर्ते बघितले की जे काय करतील, विचारवंत किंवा पुरस्कर्ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला द्वैत आणि अद्वैत कोणी पुरस्कृत केलेले आहेत असे येऊ शकते. तर अद्वैतमध्ये बफन, कांट, लाप्लास, रॉस आणि लॅकियन यांचं नाव लक्षात ठेवायचं. त्यानंतर अद्वैतमध्ये चेंबरलिन, जेम्स जीस, लिटन, रॉसगन आणि ऑक्वेव, ठीक आहे, यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. तर हा झाला आपला पहिला जो कन्सेप्ट होता. यानंतर आता पुढे आपल्याला सूर्यकुल उत्पत्तीबद्दलचे काही सिद्धांत समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर सूर्यकुल उत्पत्ती बद्दलचे सिद्धांत समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. सगळ्यात आधी सुरुवातीला बघायचं आहे स्थिरावस्था सिद्धांत. ठीक आहे. काय नाव आहे? स्थिरावस्था सिद्धांत, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते स्टेडी स्टेट थेरी. स्थिरावस्था. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला नाव, आता जनरली मी तुम्हाला आधीच सांगितले की वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला या टॉपिकवर प्रश्न येत नाहीत, है ना. तर स्थिरावस्था सिद्धांतामध्ये स्पेसिफिकली डीप डाऊन काय दिलेलं आहे असं तुम्हाला विचारलं जाणार नाही. कोणी प्रोपाउंड केला, याचा पुरस्कर्ता कोण आहे, यावर तुम्हाला प्रश्न येतील. ठीक आहे. तर आपल्याला त्यावरच जास्त फोकस करायचं आहे की एक्झॅक्टली आपण जेव्हा स्थिरावस्था सिद्धांत म्हणतो आहे तर हा कोणी प्रोपाउंड केलेला आहे, है ना. तर हर्मन बॉन्ड्री. ठीक आहे. हर्मन बॉन्ड्री सोबत आपल्याला या ठिकाणी फ्रेड हॉयर. ठीक आहे. फ्रेड हॉयर. आणि तिसरा जो व्यक्ती होता थॉमस गोल्ड. ठीक आहे. या तिघांनी मिळून जो स्थिरावस्था स्टेडी स्टेट थेरी आहे हा आपल्याला दिलेला दिसून येतो. आता स्टेडी स्टेट थेरीचा अर्थ एकंदरीत असा होतो, स्थिरावस्था सिद्धांत, की विश्वाची सुरुवात आणि शेवट जी आहे ते सांगता येणार नाही आणि ते जेव्हापासून बनलेलं आहे ते तसंच आहे आणि त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे. ठीक आहे. म्हणजे जसं आपण म्हणू एक्सपान्शनचा जर विषय घेतला तर असं काहीच विश्वामध्ये होत नाही आहे, असं स्थिर आहे असं यांचं मत आहे. म्हणून त्याला आपण स्टेडी स्टेट थेरी म्हणतो आहे, त्याला आपण स्थिरावस्था सिद्धांत म्हणतो आहे. ठीक आहे.
तर आपल्याला बस एवढं एका शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं. स्थिरावस्था सिद्धांत काय सांगतो आहे की उत्पत्तीपासून तर आतापर्यंत विश्व काय आहे, स्थिर आहे, स्थिरच आहे, है ना. म्हणजे त्यामध्ये आपण म्हणू कुठल्या प्रकारचं एक्सपान्शन म्हणा, ह्या अशा गोष्टी यांचं म्हणणं आहे की होत नाही आहे, ते स्थिर आहे आणि ते अनंत काळ कसं राहणार आहे, स्थिरच राहणार आहे. तर हा काय आहे, स्थिरावस्था सिद्धांत याला म्हटलं जातं. ठीक आहे. चल, पहिला सिद्धांत झाला स्थिरावस्था सिद्धांत. त्यानंतर जो दुसरा सिद्धांत फार महत्त्वाचा आहे अभ्यासायचा, त्याचं नाव आहे बिग बँग थेरी. ठीक आहे. याला मराठीमध्ये म्हणायचं महाविस्फोट सिद्धांत. महाविस्फोट सिद्धांत. ठीक आहे. महाविस्फोट सिद्धांत जो आहे हा जगामध्ये सगळ्यात जास्त मान्य करण्यात आलेला, म्हणजे सायन्सच्या फील्डमध्ये जास्तीत जास्त वैज्ञानिकांनी मान्य करण्यात आलेला आपल्याला हा सिद्धांत दिसून येतो. ठीक आहे. त्यानंतर अलेक्झांडर फ्राइडमॅन. ठीक आहे. अलेक्झांडर फ्राइडमॅन. ठीक आहे. यांनी आणि यांच्या सोबत दुसरे होते ॲबे जॉर्ज. ठीक आहे. लॅमेत्रे. या दोघांनी आपल्याला महाविस्फोटक सिद्धांत जो आहे तो प्रोपाउंड केलेला दिसून येतो. ठीक आहे. सो अलेक्झांडर फ्राइडमॅन आणि ॲबे जॉर्ज लॅमेत्रे यांनी आपल्याला महाविस्फोटक सिद्धांत प्रोपाउंड केलेला दिसून येतो, सांगितलेला दिसून येतो, ज्यामध्ये याला इंग्लिशमध्ये आपण याचं नाव लिहून घेऊया, याला बिग बँग थेरी असं म्हटलं जाते. बिग बँग थेओरी है ना. यामध्ये असं प्रोपाउंड करण्यात आलं किंवा सांगण्यात आलं की अनेक पदार्थांचा जो समूह होता. ठीक आहे. अनेक पदार्थांचा एक समूह होता जो आपल्याला अंतराळामध्ये वास्तव्य करताना दिसून येत होता, है ना. आणि सुरुवातीला हा कसा होता, स्थिर होता याच्यामध्ये, आणि हा थंड अवस्थेमध्ये होता, तापमान याच्यामध्ये नव्हतं. हा कसा होता, सुरुवातीला स्थिर होता आणि थंड अवस्थेमध्ये एक्झिस्ट करत होता. बट काळानुसार काय झालं की याची घनता वाढत गेली आणि घनता वाढत गेल्यामुळे याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स होते, ठीक आहे, जे अणुरेणू होते ते एकमेकांना टकरावायला लागले आणि कालांतराने त्याच्यामध्ये वेग निर्माण झाला आणि मग त्यांच्यामध्ये घर्षण निर्माण झालं आणि असं करता करता या ठिकाणी एक आपण म्हणू की याला चालना मिळाली आणि याच्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली. ठीक आहे. सो यामध्ये निर्माण झालेल्या चालनेमुळे, मुवमेंटमुळे आणि हीटमुळे ती स्पेसिफिक तो जो नेब्युला होता, ज्या ठिकाणी हा नेब्युला म्हणजे समूह म्हणू आपण अनेक घटकांचा. आता हे घटक काय असतील तर हे सगळे फिजिक्समध्ये अभ्यासले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे पार्टिकल्स असतात, है ना, ज्याचं काही याचं इन्व्हेन्शन झालं आहे, काही याचं अजून बाकी आहे, तर ते आपल्याला माहीत नाही, आपण त्याला घटक असं म्हणू. तर अनेक घटकांचा समूह हा होता आणि कालांतराने त्याच्यामध्ये याच्यानुसार वेग आणि ऊर्जा निर्माण झाली आणि तो एक्सपांड होत गेला आणि अशा अनंत काळानंतर त्याच्यामध्ये एक महाविस्फोट झाला आणि त्या महाविस्फोटामधून असं म्हणू की जे काही सबस्टन्सेस चिथडे असे दूर उडाले, है ना, आणि त्यापासून एकंदरीत आपल्याला ब्रह्मांडाची निर्मिती, अनेक आकाशगंगाची, अवकाशगंगांची निर्मिती, ज्यापैकी एक आपली मंदाकिनी किंवा मिल्की वे आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या सूर्यांची आपल्याला निर्मिती झालेली दिसून येते. ठीक आहे. तर महाविस्फोटानंतर जेही पदार्थ याच्यामध्ये होते ते काय झाले, अतिरिक्त पसरले. ठीक आहे. पण ह्या पर्टिक्युलर बिग बँग थेरीमध्ये जो नेब्युला होता त्याच्यामध्ये
जी ऊर्जा होती किंवा जी घनता होती ती एवढी भयानक होती की त्या घनतेमध्ये एक पॉवर होती ज्याला आपण आकर्षण किंवा गुरुत्वाकर्षण म्हणतो, आणि यामुळे ते जे सगळे घटक आहेत ब्रह्मांडातले हे एकमेकांना आपल्याला बांधून असलेले दिसून येतात. जसं आपल्या सूर्यमालेमध्ये सगळे जे ग्रह आहेत ते सूर्याला बांधून आहेत, आपण असंच म्हणू गुरुत्वाकर्षणाद्वारे. ठीक आहे, तर एकंदरीत आपल्याला एवढं एक शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं. महाविस्फोट झाला कुठे? पदार्थांचा समूह होता, पहिले स्थिर आणि थंड होता पण त्यांची घनता कालांतराने वाढत गेली, ज्यामुळे चालना आणि ऊर्जा त्यामध्ये निर्माण झाली आणि हे जे सगळे पदार्थ आहेत ते एक महाविस्फोटानंतर एक इकडे तिकडे पसरले, ज्यापासून आपल्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली असं आपल्याला महाविस्फोटक सिद्धांतामध्ये दिसून येतं, जे अलेक्झांडर फ्राइडमॅन आणि ॲबे जॉर्ज लॅमेत्रे यांनी प्रोपाउंड केलेलं आहे. ठीक आहे, चला तर आता आपण असं म्हणूयात की दोन आपले या ठिकाणी सिद्धांत कव्हर झाले, स्थिरावस्था सिद्धांत आणि महाविस्फोटक सिद्धांत. हे दोन सिद्धांत फार महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, फार महत्त्वाचे आहेत, आपल्याला पेपरला जनरली हे दोन येतात. त्यानंतर कधी कधी जोड्या लावामध्ये तुम्हाला जोड्या लावाच्या याच्यामध्ये 4 प्रश्न असतात, कारण 4 ऑप्शन्स आपल्याकडे असतात, तर बाकी पण काही सिद्धांत विचारले जातात. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण आता जसं यांचं लाप्लासचं नाव घेतलं आहे ना, तर लाप्लासचा पण सिद्धांत जो आहे तो बऱ्याच वेळा विचारला जातो, तर त्याला तेजोमेघ सिद्धांत असं म्हटलं जाते मराठीमध्ये. ठीक आहे, तेजोमेघ सिद्धांत असं याला मराठीमध्ये म्हटलं जातं. लाप्लासने दिलेला हा सिद्धांत आहे. नाव लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता एवढं तर काही विचारलं जाणार नाही की यामध्ये काय दिलेलं आहे, कारण हे बाकीचे सिद्धांत एवढे फेमस नाही आहेत, पण कारण हा समजायला थोडा सोपी आहे तर मी तुम्हाला सांगून देते. या सिद्धांतामध्ये आणि बघा आपण लाप्लासचं नाव कुठे द्वैत अद्वैतमध्ये तुम्हाला आठवतात, तुम्ही बघा आपण कुठे बघितलं होतं आहे ना, लाप्लासचं नाव आपण अद्वैतमध्ये बघितलं होतं, म्हणजे ज्यांचं म्हणणं असेल की एका पालकापासून जी आहे सृष्टीची निर्मिती झालेली आहे ना, विश्वकुलाची निर्मिती झालेली आहे. तर लाप्लासची जी थेरी आहे यामध्ये सगळ्यात पहिले त्यांचं म्हणणं होतं की नेब्युला जो आपण शब्द वापरला, नेब्युला म्हणजे काय, एक संघ आहे अनेक पार्टिकल्सचा. ठीक आहे, एक संघ किंवा एक त्याला आपण ढग म्हणूयात, ज्यामध्ये अनेक प्रकारचे पार्टिकल्स आहेत. तर अशा प्रकारचा अनेक प्रकारचे घटक असणारा एक नेब्युला होता. ठीक आहे, तर हा नेब्युला कसा होता, गॅशियस फॉर्ममध्ये, गॅशियस फॉर्ममध्ये हा नेब्युला होता. ठीक आहे, मग कालांतराने काय झालं, यामध्ये वेळेनुसार रिॲक्शन्स होत गेल्या, हीट वाढत गेली, ऊर्जा अधिकाधिक निर्माण होत गेली आणि सोबतच हा रोटेशनमध्ये होता, म्हणजे स्वतःभोवती हा काय करत होता, हा एक नेब्युला आहे ना, ज्याला आपण म्हणू अनेक घटकांचा हा काय आहे, समूह आहे आणि हा परिक्रमण करतो आहे, स्वतःभोवतीच फिरतो आहे, परिभ्रमण सुद्धा करतो आहे ना. अंतराळामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी परिभ्रमणामध्ये आपल्याला दिसून येतात. मग आता हा असा कंटिन्युअसली फिरतो आहे, याच्या आतमध्ये खूप सगळी हीट आहे आणि ऊर्जा आहे है ना. तर पण याची जी बाहेरची पोकळी आहे ते फिरल्यामुळे त्यामधली जी ऊर्जा आहे ना ती बाहेर निघून जाते आणि ती थंडी होते. ठीक आहे, सो ही जी बॉडी आहे याची जी बाहेरची पोकळी आहे ती थंडी होते आणि लाप्लासच्या मतानुसार या ठिकाणी काय होते, मग या ठिकाणी एक रिंग निर्माण होते. ठीक आहे, काय होते, एक रिंग निर्माण होते याच्या अवतीभोवती, ह्या अशा प्रकारची. ठीक आहे, ही अशी रिंग निर्माण होते आणि कालांतराने ही जी रिंग आहे याचे 9 तुकडे होतात. ठीक आहे, म्हणजे याचे अनेक तुकडे होतात अशा प्रकारचे ह्या सिद्धांतामध्ये सांगितलं आहे आणि हेच तुकडे पुढे जाऊन आपल्याला वेगवेगळ्या ग्रहांमध्ये तयार झालेले दिसून येतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे एका रिंगपासून, वेगळ्या झालेल्या रिंगपासून जेव्हा आपल्याला उत्पत्ती दिसून येते सूर्यकुलाची, तेव्हा त्याला काय म्हणतात, तेजोमेघ सिद्धांत, जो कोणी दिला होता, लाप्लासनी. आणि हा काय आहे, अद्वैत संकल्पना आहे, म्हणजे एकाच पालकापासून आपल्याला सूर्यकुलाची निर्मिती झालेली या ठिकाणी दिसून येते आहे. ठीक आहे, तर हा झाला तेजोमेघ सिद्धांत, जो कोणी दिलेला आहे, लाप्लास. ठीक आहे, लाप्लास यांनी दिलेला तेजोमेघ सिद्धांत. तर जोड्या लावामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, असे प्रश्न आपल्याला येतात.
त्यानंतर आपल्याला बघायची आहे जिम्स जेन्स, है ना, यांचंही नाव तुम्ही बघितलं, जिम्स जेन्स यांनी बघा द्वैतमध्ये यांचं नाव होतं, है ना. तर ग्रहकण नाही, भरती परिकल्पना, ठीक आहे. ग्रहकण परिकल्पना पण एक आहे, पण आता ते जास्त होतील त्यामुळे आपण आता हे बघूयात, भरती परिकल्पना. बाकी मी तुम्हाला नावं तर लिहूनच दिलेली आहेत, है ना. भरती परिकल्पना यामध्ये हे द्वैतमध्ये येणारे आहेत, दोन पालक. आता बघा यामध्ये यांनी काय सांगितलं, द्वैत परिकल्पनेमध्ये जी आपण भरती परिकल्पना म्हणतो याला टायडल थेरी असं म्हटलं जाते, टायडल थेरी ऑफ इव्हॉल्युशन. यामध्ये दोन पालक इन्व्हॉल्व असण्याचं सांगितलं जाते, ठीक आहे. दोन पालक आहेत, ज्याला आपण असं म्हणू की दोन तारे आहेत, दोन तारे, ठीक आहे. यातला एक जो तारा आहे हा फार मोठा जायंट आहे आणि फार प्रबल आहे, ठीक आहे. आणि दुसरा जो तारा आहे सेकंड, तो त्याच्या तुलनेमध्ये काय आहे, थोडा लहान आहे, ठीक आहे. तर जो तारा मोठा असणार आहे त्याचं गुरुत्वाकर्षण आपल्याला जास्त असताना दिसून येणार आहे. आता या ठिकाणी या थेरीनुसार काय होतं की हा जो एक मोठा तारा आहे हा आपल्या ठिकाणी असतो, ठीक आहे. आणि जो एक दुसरा तारा आहे तो काय करतो, रिव्हॉल्व करता करता, ठीक आहे, परिभ्रमण करता करता या ताऱ्याच्या जवळून जातो, म्हणजे ही त्याची कक्षा आपण असं म्हणू, आणि या ताऱ्याच्या जवळून जायला लागतो. तर परिणामी काय होते, या ताऱ्याच्या आकर्षणामुळे यातले काही घटक जे आहेत ते याच्याकडे आकर्षित होतात, ठीक आहे. घटक म्हणजे यातले याचं काही आपण म्हणू की काही त्याचा जो पार्ट आहे तो असा बाहेर पडून याच्याकडे आकर्षित व्हायला लागतो, आणि जसं पुढे जाताना तो जो पार्ट आहे तो असा पूर्ण वेगळाच होऊन जातो, ठीक आहे. आणि नंतर हा आपल्या जर्नीमध्ये हा तारा पुढे निघून जातो. हा तारा तर पुढे निघून जातो, पण जे या मोठ्या ताऱ्याच्या आकर्षणामुळे घटक यातून बाहेर पडले होते ते कालांतराने 9 प्लॅनेट्समध्ये त्यांची जी आहे निर्मिती होते, ठीक आहे. सो याला भरती परिकल्पना असं म्हटलं जाते. बघा भरती ओहोटी आपण म्हणतो ना, चंद्रामुळे पृथ्वीवर येते, तर भरती म्हणजे काय आहे, जेव्हा चंद्र पाण्याला वर खेचतो है ना, त्याला आपण भरती येणे म्हणतो. तर या ठिकाणी जो मोठा सूर्य आहे या सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे जो लहान तारा त्याच्या बाजूला जात होता त्यामधले जे घटक होतं ते त्यांनी काय केलं, स्वतःकडे खेचून घेतलं, ठीक आहे. आणि त्यामुळे या सूर्याच्या म्हणजे आपल्या सूर्याच्या कक्षेमध्ये आपल्याला हे जे प्लॅनेट्स आहेत ते निर्माण झालेले दिसून येतात, ठीक आहे. पुढे जो दुसरा तारा होता तो त्याच्या जर्नीनुसार पुढे चालला गेला, पण त्यातले जे घटक राहिले त्याला आपण काय म्हणतो, ग्रह निर्माण झालेले असं म्हणतो. तर जीन्स यांनी दिलेली ही आपल्याला परिकल्पना दिसून येते. आता बाकीच्या परिकल्पना ऑलमोस्ट सेमच आहेत, पण कुठेतरी जर आपण थोडंसं आपल्या तर्कबुद्धीने विचार केला तर महाविस्फोटक सिद्धांत जो आहे हा जास्त वैज्ञानिक आणि जास्त स्पेसिफिक मानला जातो. म्हणून आता बाकी सिद्धांतांची किंवा परीक्षेमध्ये यांचा वेटेज किंवा इम्पॉर्टन्स बघताही मला असं वाटते की बाकी याची जास्त डिटेलमध्ये चर्चा न करता आपण त्यांची नावं लिहून घेऊ, ठीक आहे. 4 झाले, आता 5वं, आणि त्यांचे प्रोपाउंडर्सची नावं लिहून घेऊ, एवढं आपल्यासाठी इनफ राहील, ठीक आहे. तर ग्रहकण परिकल्पना जी आहे ते मुल्टन आणि चेंबरलिन, ग्रहकण परिकल्पना एक अजून आहे कल्पना, ठीक आहे. ह्या कल्पना यासाठी आहेत कारण की ह्या खरंच कल्पनाच आहेत, पण याला रॅशनली डिफाईन त्यांच्याद्वारे आपण म्हणू की रॅशनली स्पेसिफाय करण्याचे प्रयत्न झालेले आहेत, ठीक आहे. चेंबरलिन जोड्या लावायच्या याच्यामध्ये हे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये भरपूर महत्त्वाचे दिसून येतात, ठीक आहे. आणि मुल्टन यांनी प्रोपाउंड केलेली संकल्पना आहे ग्रहकण परिकल्पना, ठीक आहे. क्लिअर एवढं इथपर्यंत 5 क्लिअर झाले. त्यानंतर उल्का उत्पत्ती परिकल्पना, ठीक आहे. तर लॅकियर यांची आहे उल्का उत्पत्ती
परिकल्पना. ठीक आहे. तर एवढ्या 6 परिकल्पना जरी तुम्ही चांगल्या करून पेपरला गेले तर त्या ठिकाणी आपल्याला पेपरमध्ये आलेले 4 ऑप्शन्सपैकी आरामात 2 ऑप्शन्स ते 3 ऑप्शन्स माहीत असतील आणि इझिली तुम्ही तो क्वेश्चन टॅकल करू शकाल. आणि असे प्रश्न जे आहेत जे विद्यार्थी जनरली हे कन्सेप्ट नाही करून जात आणि सुटतात ते आपले संपूर्ण क्लिअर होतील. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आता विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचं जे सिद्धांत आहेत त्यांची चर्चा केली. 6 सिद्धांत आपण लिहून घेतले. याशिवाय सुरुवातीला आपण बघितले की द्वैत आणि अद्वैत अशा यापासून आपलं डिव्हिजन जे आहे ते सुरू होतं. या सगळ्यांचं 1 किंवा 2 पालक असण्याची अंदाज जो आहे तो दिला जातो. ठीक आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे या टॉपिकमध्ये. ब्रह्मांड, त्यानंतर आपण बघितलं होतं आकाशगंगा है ना. आकाशमध्ये एखादीशी गंगा असल्यासारखी दिसते म्हणून याला मराठीमध्ये आकाशगंगा म्हटलं जाते. गॅलेक्सी याला इंग्लिशमध्ये म्हणतात है ना. मग त्यामध्ये आपलं जे आहे सूर्यकुल, यामध्ये आपण 9 ग्रह बघितले होते. लास्ट लेक्चर आपण याच्याबद्दलच संपूर्ण घेतलेलं आहे है ना. त्यानंतर सूर्य झाला, बुध झाला है ना, शुक्र झाला, पृथ्वी झाली, मंगळ झाला. त्यानंतर मंगळाच्या नंतर आपल्याला एक ॲस्ट्रॉइड्सचा बेल्ट, लघुग्रहांचा पट्टा दिसून येतो ज्यामध्ये 40 ते 50 हजार लघुग्रह आपल्याला फिरताना दिसून येतात. या सगळ्याच्या व्याख्या आपण लिहून घेतल्या. त्यानंतर गुरु, नंतर शनी, त्यानंतर अरुण आणि वरुण ज्याला युरेनस आणि नेपच्यून म्हणतात, असे 8 ग्रह आपल्याला आपल्या सूर्यमालेमध्ये असल्याला दिसून येतात. त्यानंतर प्लुटो जो आहे तो काही काळासाठी आला होता पण नंतर त्याला बटू ग्रह म्हणून घोषित करण्यात आलं. आपण एखाद्या ग्रहाला बटू ग्रह पण का म्हणतो याबद्दल आपण चर्चा केलेली आहे की काही कालांतराने हा ग्रह आपली कक्षा बदलतो म्हणून याला बटू ग्रह म्हटलं जाते है ना. बघा हे आहे लघुग्रहांचा पट्टा अशा प्रकारे. ठीक आहे. मंगळ आणि गुरुच्या तो मधामध्ये येते. असे अनेक एक्झाम्समध्ये आपल्याला हे प्रश्न दिसून येतात की हा जो लघुग्रहांचा पट्टा आहे हा कोणत्या 2 ग्रहांच्या मध्ये आहे, तर मंगळ आणि गुरु लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर याला कॉमेट्स म्हटलं जाते है ना. याला इंग्लिशमध्ये कॉमेट्स म्हणतात. याबद्दल आपण चर्चा केली. आता पुढे आपल्याला सूर्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. सूर्याच्या संदर्भात, कारण आदित्य 3 नावाचं जे मिशन आहे ते जस्ट इस्रोनी लॉन्च केलेलं आहे. तर याच्या संदर्भात करंट अफेअर्समध्ये हू नोज की जॉग्रफीमध्ये सूर्याबद्दल काही प्रश्न टाकला जाऊ शकतो है ना. तर आतापर्यंतच्या ज्या थेरीज आपल्याला याच्याबद्दल सूर्याच्या संदर्भात अभ्यासल्या गेल्या आहेत त्यांनी कशा प्रकारे आपण सूर्याचा अभ्यास करू शकतो. ठीक आहे. याला समजून घेऊयात. सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की सूर्यकुळाचा, आपलं जे सूर्यमाला आहे याचा किंवा पृथ्वीवर असणाऱ्या संपूर्ण ऊर्जेचा जो एकमेव स्रोत आहे तो काय आहे, आपला सूर्य आहे. आणि ह्या सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे, जी तापमान आहे, हीच काय आहे, संपूर्ण जीवनसृष्टी चालवणारी एक यंत्रणा आपल्याला असलेली यंत्रणेमागचा स्रोत आपल्याला असलेला दिसून येतो. ठीक आहे. सो लाईफ इज ओनली पॉसिबल कारण त्या ठिकाणी सूर्य आहे असं आपण म्हणू शकतो. बरं, आता ह्या सूर्याचा अभ्यास कसा करायचा, तर यामध्ये आपल्याला सगळ्यात काही झोन्समध्ये सूर्याला एकंदरीत डिवाइड केलेलं दिसून येते. ठीक आहे. काही झोन्समध्ये सूर्याला एकंदरीत डिवाइड केलेलं दिसून येते. तर जो सगळ्यात सूर्याचा जे सगळ्यात आतमधला भाग आहे, ठीक आहे, याला काय म्हटलं जाते, गाभा, कोवर. ठीक आहे. मराठीमध्ये याला काय म्हणायचं, गाभा. याला कोवर असं म्हटलं जाते. अनेक हजार दशलक्ष एवढं याचं तापमान असतं. ठीक आहे. तर आय थिंक आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे ते, एवढं भयानक याचं आपल्याला गाभ्याचं सूर्याचं तापमान असलेलं दिसून येतं. त्यानंतर सगळ्यात आधी हे आपल्याला समजायचं आहे की सूर्य काय आहे ना. इथून सुरुवात करूया. सूर्यामध्ये ॲक्च्युली हायड्रोजन आणि हेलियम, ठीक आहे, हायड्रोजन आणि हेलियम जे पहिले 2 आपल्याला एलिमेंट्स दिसून येतात पिरियॉडिक टेबलचे, ह्या दोघांची रिॲक्शन होताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. या दोघांची इथेच घेते, एखादी आपण हाताने डायग्राम काढूया. तर सूर्याबद्दल चर्चा करत असताना सूर्य काय आहे, तर हायड्रोजन आणि हेलियम याची काय आहे,
रिॲक्शन या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअसली होताना दिसून येते आणि ज्या रिॲक्शनला आपण फ्युजन रिॲक्शन असं म्हणतो. ठीक आहे, फ्युजनचा अर्थ असा होतो आहे की दोन हायड्रोजनचे कण एकमेकांमध्ये मिसळतात आणि यापासून हेलियम तयार होतो. ठीक आहे, सो कंटिन्यू हे जे हायड्रोजनचे कण आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स होऊन या ठिकाणी न्यूक्लिअर फ्युजनचं आपल्याला जे रिॲक्शन आहे ते होताना दिसून येतं आणि यामुळे सूर्य जो आहे तो कंटिन्युअस एक्सपान्शनमध्ये आपल्याला असलेला दिसून येतो. ठीक आहे, अजूनही अनंत काळ तो एक्सपान्शनमध्ये राहील, यात काही डाऊट नाही. ठीक आहे, त्यानंतर ज्या प्रकारे आपण सूर्याला डिवाइड केलं है ना, मला छोटं करूयात आधी. तर आपण म्हणालो की सगळ्यात मधामध्ये आपल्याला काय दिसून येतो, तर गाभ्याचा भाग दिसून येतो. ठीक आहे, याला काय म्हणायचं, गाभा. इंग्लिशमध्ये आपण याला कोअर म्हणालो. ठीक आहे, त्यानंतर जो सेकंड पार्ट आहे त्याला रेडिएटिव्ह झोन असं म्हटलं जातं. ठीक आहे, रेडिएटिव्ह झोन, याला मराठीमध्ये विकिरण क्षेत्र म्हणायचं आहे. त्यानंतरचा जो झोन आहे त्याला काय म्हणायचं, विकिरण क्षेत्र, रेडिएटिव्ह झोन. तर सगळ्यात मधामध्ये सूर्याच्या आपल्याला गाभा दिसून येतो, इथं सगळ्या रिॲक्शन्स होतात कंटिन्युअसली. त्यानंतर विकिरण झोन, रेडिएटिव्ह झोन आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, बघा इथे कोअर झालं, रेडिएटिव्ह झोन झालं, त्यानंतर कन्व्हेन्शनल झोन आहे. ठीक आहे, कन्व्हेक्शन झोन आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, तर कन्व्हेन्शन झोन याला संवहनी क्षेत्र असं म्हटलं जातं. तिसऱ्या नंबरचं जे क्षेत्र आहे इथे लिहिते, याला म्हणायचं संवहनी किंवा संवहन क्षेत्र, कन्व्हेन्शनल झोन. तर 1 नंबरमध्ये गाभा येणार, सेकंडमध्ये येणार विकिरण क्षेत्र, तिसरं येणार संवहनी क्षेत्र. ठीक आहे, त्यानंतर येणार आहे फोटोस्पियर. ठीक आहे, बघा कोअर झालं, रेडिएटिव्ह झोन झालं, गाभा झाला, रेडिएटिव्ह झोन झालं, विकिरण क्षेत्र, त्यानंतर संवहन क्षेत्र झालं जे तिसरं राहणार आहे रेंजमध्ये. बघा ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी बघा फोटोस्पियर, फोटोस्पियर एक शब्द दिलेला आहे ना, तर फोटोस्पियरला काय म्हणायचं, प्रकाश मंडल. फोटोस्पियरला आपण फोटोस्पियरच म्हणूया. ठीक आहे, फोटोस्पियरला फोटोस्पियरच म्हणूया, फोटोस्पियर. ठीक आहे, तर अशा प्रकारची आपल्याला ही रेंज लक्षात ठेवायची आहे. फोटोस्पियर ही सूर्याची शेवटची आपण म्हणू की पोकळी आहे, सूर्याची शेवटची पोकळी आहे फोटोस्पियर. यानंतर आपल्याला अजून एक शब्द या ठिकाणी दिसणार आहे बघा, ज्याला म्हणायचं कोरोना. ठीक आहे, क्रोमोस्पियर. कोरोनाच्या आधी या ठिकाणी क्रोमोस्पियर येतो. बघा आता मी तुम्हाला सांगितलं फोटोस्पियर काय आहे, सूर्याची शेवटची पोकळी, शेवटची पातळी आहे. यानंतर एक आपण म्हणू की विरळ वायू ची पोकळी आहे. ठीक आहे, ही वायूंची पोकळी आहे ज्याला काय म्हणतात, क्रोमोस्पियर. ज्याला काय म्हणतात, क्रोमोस्पियर. ठीक आहे, आणि त्यानंतर दाट वायूंची पोकळी आहे. त्यानंतर आहे दाट वायूंची पोकळी किंवा थर म्हणू आपण त्याला. ठीक आहे, यालाही थर म्हणू, त्याला म्हणायचं कोरोना. ठीक आहे, तर हा सूर्याचा कोरोना आहे, कोरोना व्हायरस नाही. ठीक आहे, तर
आणि हा जो क्रोमोस्पियर आणि फोटोस्पियर आहे हे दोघं मिळून आपल्याला काय बनवताना दिसून येत आहेत, प्रकाश मंडल. एवढे शब्द तुम्हाला सूर्याच्या बाबतीत लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाममध्ये आपल्याला यावर प्रश्न येण्याची संभाव्यता असते. ठीक आहे, तर सूर्य जर टॉपिक आपल्याला एक्झाममध्ये विचारण्यात आला, कारण आदित्य 3 मिशनच्या रिगार्डिंग सूर्याचा जोही काही जॉग्राफिकल कन्सेप्ट आपण अभ्यासतो लहान सहान छोटे मोठे, त्यावर प्रश्न येऊ शकतात, है ना. आणि एकदम इझी आहे, याला व्यवस्थित सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. सगळ्यात म्हणजे सूर्य म्हणजे काय, एक तर एकुलता एक तारा आहे ना, म्हणजे आपल्या सूर्यमालेतला, ज्याच्या भरवशावर आपल्याला संपूर्ण जीवन पॉसिबल होताना दिसून येते. कारण ऊर्जा सगळ्यात महत्त्वाची आपल्याला ॲक्टिव्हिटीजसाठी लागते. आपल्या बॉडीमध्ये व्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटीज असो, इनव्हॉलेंटरी असो, सगळे ऊर्जाच्या भरवशावर चालत असतात, राईट. आणि ती ऊर्जा म्हणजे सूर्याच्या प्रकाशापासून आलेली ऊर्जा. हा जो सूर्य आहे हा काय आहे, एक रिॲक्शन आहे हायड्रोजन आणि हेलियमची, जी फ्युजन रिॲक्शन आहे, ज्यामध्ये हायड्रोजनचे 2 कण एकमेकांमध्ये मिसळतात आणि आपल्याला हेलियम बनताना दिसून येतो, है ना. आणि ही कंटिन्युअसली होताना दिसून येते, याला फ्युजन म्हणतात. त्यानंतर सूर्याचा आपण जर संरचना बघितली, सूर्याची संरचना कशी आहे, तर सगळ्यात मधामध्ये आपल्याला गाभा असताना दिसून येतो, है ना. गाभ्याच्या अवतीभोवती आपल्याला विकिरण क्षेत्र असताना दिसून येते. त्यानंतर संवहन क्षेत्र आपल्याला दिसून येते आणि शेवटी दिसून येतो फोटोस्पियर. हे 4 लेयर्स आपल्याला सूर्यामध्ये दिसून येतात. फोटोस्पियरच्या बाहेर जर आपण आलो तर त्या ठिकाणी क्रोमोस्पियर आहे. क्रोमोस्पियरचा अर्थ काय होतो की या ठिकाणी विरळ वायूंचा एक थर आहे, ठीक आहे, थिन लेयर ऑफ गॅसेस ज्याला आपण म्हणू, तर त्याला काय म्हणायचं, क्रोमोस्पियर. आणि सगळ्यात शेवटी कोरोना आहे, ज्याला थिक लेयर ऑफ गॅसेस म्हणायचं, दाट वायूंचे थर किंवा पोकळी याला म्हणायचं. आणि या दोघांना मिळून म्हणजे जेही काही वायूंचे थर सूर्याच्या अवतीभोवती आहेत त्याला प्रकाश मंडल असं म्हटलं जाते. आणि इथूनच सूर्याचा जो एक किरण आहे तो बाहेर पडत असतो. आता ॲक्च्युली जर ह्या संवहन क्षेत्रापासून विकिरण क्षेत्रापासून संवहन क्षेत्रामध्ये एखाद्या ऊर्जेला यायला लाखो वर्ष लागतात असं म्हटलं जाते, ठीक आहे. तर ह्या सगळे नासाचे अभ्यास थेरीज आपल्याला सांगतात. पण संरचनेच्या बाबतीत तुम्ही एवढं सूर्याच्या बाबतीत लक्षात ठेवा. यात तुम्हाला असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर जर विचारण्यात आली की सूर्याच्या गाभ्यापासून बाहेर जी रचना आहे त्याचा सिक्वेन्स सांगा, तर तुम्हाला सांगता येईल, ठीक आहे. त्यानंतर प्रकाश मंडलामध्ये काय काय समाविष्ट होते, क्रोमोस्पियर आणि कोरोना हे आपण सांगू शकतो. अशा प्रकारचे प्रश्न विधानांच्या बाबतीत असो की जोड्या लावायच्या बाबतीत इझिली सूर्याच्या बाबतीत आपण सॉल्व करू शकू, ठीक आहे. तर आता पुढे जाऊयात. बाकी अजून सूर्याच्या संदर्भात आपल्याला काय काय बघायचं आहे, काय काय बघणं अपेक्षित आहे, तर थोडं कंपॅरेटिव्हली जर आपण बघितलं, ठीक आहे, तर सूर्याची जी त्रिज्या आहे, त्रिज्या है ना, त्रिज्या म्हणजे रेडियस, आणि जे जो त्याचा व्यास आहे तो किती आहे. तर सूर्याचा जो व्यास आहे तो पृथ्वीच्या 109 पट आहे, ठीक आहे. 109 पट आपल्याला सूर्याचा व्यास दिसून येतो पृथ्वीच्या. याशिवाय जर वस्तुमान आपण म्हणालो तर पृथ्वीच्या सूर्याचा मास, ठीक आहे, किंवा वस्तुमान पृथ्वीच्या 3.3 लाख पट आहे, ठीक आहे. म्हणजे संपूर्ण सूर्यमालेचं एकूण जर आपण वस्तुमान मास बघितलं तर त्यापैकी 99.9% मास वस्तुमान फक्त सूर्याचं आहे, ठीक आहे. आणि इंडीड तो काय आहे, सगळ्यात जास्त पॉवरफुल आपल्याला सूर्यमालेमध्ये असलेला दिसून येतो. म्हणून त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या भोवती सगळे प्लॅनेट्स आपल्याला फिरताना दिसून येतात, ठीक आहे. एक शॉर्ट काही डिटेल्स तुम्ही लक्षात ठेवा. सूर्यावर ज्या लेवलचे प्रश्न एक्झाम्समध्ये आपल्याला असतात आरामात आपण सॉल्व्ह करू शकू. त्यानंतर एक सगळ्यात अजून महत्त्वाचा प्रश्न की जी सूर्यकिरण असते तिला पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो, है ना. तर 8 मिनिट जनरली तुम्ही ऐकलं असेल, 8 मिनिट 17 सेकंड्स विद्यार्थी मित्रांनो, 8 मिनिट 17 सेकंड्स एका किरणाला पृथ्वीवर पोहोचायला लागतात, ठीक आहे, पृथ्वीवर यायला लागतात, पोहोचायला, ठीक आहे. एवढे काही फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत सूर्याच्या बाबतीत. क्लिअर. आता
सूर्यानंतर आपल्याला पृथ्वीच्या बाबतीतले काही फॅक्ट्स बघायचे आहेत आणि मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भूगोलाची जे मेन कन्सेप्ट आहे जे आपल्याला अजून डिटेलमध्ये अभ्यास आहेत त्याची सुरुवात करूया. ठीक आहे. सो या चला, तर पृथ्वीच्या बाबतीत सगळ्यात आधी पृथ्वीचा काय काय बघायचं आहे. पृथ्वीचा आकार काय आहे है ना, त्यानंतर हिचे काय वैशिष्ट्य आहेत, काय विशेषता हिच्यामध्ये आहेत त्या बघायच्या आहेत. ठीक आहे. तर आकाराचा जर आपण विषय घेतला तर पृथ्वीचा जो आकार आहे तो आपल्याला अशा प्रकारचा दिसून येतो. ठीक आहे. याला जिओइड शेप असं म्हटलं जाते. अशा प्रकारचा नसून तो कसा आहे, अशा प्रकारचा आहे, जिओइड शेप आहे. जिओइडचा अर्थ काय होणार आहे की जो एक स्वतःसारखा पृथ्वीसारखा आहे. ठीक आहे. थोडाफार अंडाकृती आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर याचं काय वैशिष्ट्य आहे या आकाराचं, पृथ्वी शेप कसा आहे, जिओइड. ठीक आहे. तर थोडाफार आपण म्हणू अशा प्रकारचा शेप आहे, याला जिओइड म्हणू. तर हा काय आहे, ध्रुवांवर चपटा आहे. ठीक आहे. आणि हा जो मध्यभाग आहे मध्यभागी फुगीर आहे. मध्यभागी काय आहे, फुगीर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे पृथ्वीचा आकार आपल्याला सांगता येईल. पृथ्वीचा आकार तुम्हाला विचारल्या गेल्यास जिओइड नावाचा शेप आहे जो ध्रुवांवर चपटा आहे आणि मध्यभागी कसा आहे, फुगलेला आहे असं आपण मानतो. ठीक आहे, किंवा असा आहे. आता याला आपण असं सरळ सर्कल गोल का बरं काढतो हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर शास्त्रज्ञांनी अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून पृथ्वीला काल्पनिकरित्या या सगळ्या याच्यामध्ये ॲव्हरेज रेषा पकडून कसा आकार घोषित केला पृथ्वीचा की हा कसा आहे. मग आपण अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून याला काय केलं, असं गोल मांडलं. ठीक आहे. एवढं क्लिअर झालं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पृथ्वी जो आहे हा सूर्यमालेमधला 3ऱ्या नंबरचा ग्रह आहे है ना. आकाराने जर तुम्ही म्हणाल तर हा 5व्या नंबरचा ग्रह येतो, 5वा येतो आकाराने. आणि रँकने म्हणाल तर 3ऱ्या नंबरचा ग्रह येतो. आपल्याला माहिती आहे स्वतःभोवती फिरायला पृथ्वीला 24 तास लागतात, सूर्याभोवती फिरायला हिला 365 दिवस लागतात. हे आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये सगळ्या ग्रहांबद्दलचा अभ्यास करताना समजून घेतलं. त्यानंतर पृथ्वीचा रंग आपल्याला निळा दिसून येतो है ना. याचं कारण आहे की 71% पृथ्वीवर काय आहे, H2O पाणी आहे. ठीक आहे. 71% पाणी असल्यामुळे आपल्याला पृथ्वीचा रंग निळा दिसून येतो. ठीक आहे. पण एवढंच आपल्याला जाणणं सफिशियंट नाही आहे पृथ्वीबद्दल. याच्याशिवाय पण काही अजून गोष्टी आपल्याला पृथ्वीच्या संदर्भात असलेल्या दिसून येतात. ठीक आहे. जसं की पृथ्वीला एक उपग्रह आहे, त्याचं नाव काय आहे उपग्रहाचं, चंद्र. आणि हा उपग्रह नैसर्गिक उपग्रह आहे. ठीक आहे. याशिवाय पृथ्वी सूर्याभोवती फिरताना एका कक्षेमधून फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना एका कक्षेमधून फिरते. तर पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे ती कशी आहे, लंब वर्तुळाकार. ठीक आहे. अशा प्रकारची लंब वर्तुळाकार कक्षा, हा सूर्य झाला आणि ही झाली पृथ्वी. अशा प्रकारच्या लंब वर्तुळाकार कक्षेमधून पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरताना आपल्याला दिसून येते. याशिवाय पृथ्वीबद्दलचं दुसरं फॅक्ट लक्षात ठेवायचं की पृथ्वी काय आहे, पूर्वेकडे कललेली आहे. पृथ्वी काय आहे, पूर्वेकडे कललेली आहे. म्हणजे ती जेव्हा स्वतःभोवती परिक्रमण करते ती परिक्रमण करण्याची जी डायरेक्शन आहे, ठीक आहे, ती आपल्याला ती अशा प्रकारची असलेली दिसून येईल. ठीक आहे. म्हणजे ती अशी इकडून येईल आणि ही अशी इकडे फिरेल. ठीक आहे.
तर अशा प्रकारची ती आहे, तर त्याला आपण पूर्वेकडे कललेली असते असं म्हणतो. ठीक आहे, तर पृथ्वी काय आहे, पूर्वेकडे कललेली आहे आणि तिचं जे कक्षा आहे ती लंब वर्तुळाकार कक्षा आहे, ज्यामध्ये ती सूर्याभोवती फिरत असते. ठीक आहे, एवढे फॅक्ट्स आपल्याला जाणणं महत्त्वाचे आहेत. याशिवाय आजच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला कोरिओलिस बलाबद्दल सुद्धा एक सांगून देते की पृथ्वीच्या अशा फिरण्यामुळे, पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या परिक्रमणामुळे एका प्रकारचं बल निर्माण होतं. ठीक आहे, ज्या बलाला ज्याचा डिस्कवरी ज्यांनी केली त्यांचं नाव कोरिओलिस असल्यामुळे त्यांचं नाव याला देण्यात आलं, ज्याला कोरिओलिस बल असं म्हणण्यात येते. कोरिओलिस बल. ठीक आहे, तर पृथ्वीच्या परिक्रमणामुळे, परिक्रमणाचा परिणाम म्हणून जे बल निर्माण होते त्या बलाला काय म्हणतात, कोरिओलिस बल असं म्हणतात. आणि ह्या बलामुळे आपल्याला काय पृथ्वीवर परिणाम होताना दिसून येतो. ठीक आहे, जर थोडं जास्त झालं तर याला पुन्हा रिवाइंड करून एकदा बघाल. बघा, कोरिओलिस बलामुळे काय होते की आता पृथ्वीला आपण काल्पनिकरित्या डिवाइड करतो. ठीक आहे, पृथ्वी स्वतः डिवाइड झाली आहे का नाही, आपण काल्पनिकरित्या तिला डिवाइड करतो उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये. जो वरचा अर्धा भाग आहे त्याला उत्तर गोलार्ध म्हणतो, खालचा अर्धा भाग आहे त्याला दक्षिण गोलार्ध म्हणतो. आता कोरिओलिस बलचा परिणाम काय होते, आपल्याला माहिती आहे पृथ्वी जी आहे तिचं रोटेशन जे आहे ते कसं आहे, पश्चिमेपासून पूर्वेकडे है ना, पश्चिमेकडून पूर्वेकडे. लास्ट लेक्चरमध्ये आपण असं बघितलं की ऑलमोस्ट सगळे जे ग्रह आहेत ते पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरतात. फक्त 2 ग्रह याला एक्सेप्शन्स आहेत है ना. 2 ग्रह कोणते एक्सेप्शन आहेत आठवते तुम्हाला, शुक्र आणि युरेनस हे 2 ग्रह पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतात. ठीक आहे, बाकी सगळे पश्चिमेपासून पूर्वेकडे. आपली पृथ्वी पण पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरते. मग आता जेव्हा पृथ्वी पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरत आहे तर कोरिओलिस बलामुळे जेव्हा तुम्ही एखादी वस्तू उत्तर गोलार्धामध्ये फेकता, फॉर एक्झाम्पल तुम्ही ए पॉईंटवर इथे उभे आहात आणि तुम्ही वस्तू फेकली बी पॉईंटकडे. ठीक आहे, याला मी थोडं झूम करते. तुम्ही या ठिकाणी ए पॉईंटवर उभे आहात आणि तुम्ही वस्तू फेकली आहे बी पॉईंटकडे, तर ती वस्तू इथून इथे जायपर्यंत काही वेळ लागेल है ना. तर जेवढा वेळ आपण म्हणू की 30 सेकंद लागतील, पण 30 सेकंदामध्ये हा जो बी पॉईंट आहे हा इथेच न राहून थोडा समोर जाईल ना, कारण की वेळेनुसार पृथ्वी काय आहे, स्टेबल आहे का, कंटिन्युअस फिरती आहे. म्हणजे तुम्ही वस्तू फेकल्यानंतर जेवढा वेळ त्या वस्तूने इथून इथे जायपर्यंत घेतला तेवढ्या वेळेमध्ये बी पॉईंट तुमचा इथे पोहोचला. ठीक आहे, आणि म्हणून ही वस्तू जी आहे ती कुठे जाईल, या साईडनी. ठीक आहे, आणि असंच आता तुम्ही दक्षिण गोलार्धामध्ये आहात, तर दक्षिण गोलार्धामध्ये असताना तुमचा चेहरा कुठे असणार आहे, दक्षिणेकडे असणार आहे. बरोबर आहे. मग दक्षिणेकडे असताना तुम्ही पॉईंट ए वरून एखादी वस्तू फेकली पॉईंट बी वर, तर इथे पण तुम्ही वस्तू फेकल्यानंतर जो 30-40 सेकंदांचा 1 मिनिटाचा वेळ ती वस्तू त्या बी पॉईंटवर जायला घेणार, ते बी पॉईंट पृथ्वीवर आपल्याला समोर गेलेला दिसून येईल आणि परिणामी या ठिकाणी ती वस्तू कुठे जाती आहे, अशी जाणार आहे. ठीक आहे, सो याला आपण कोरिओलिस बलामुळे होणारा परिणाम असं म्हणतो, किंवा याला फेरलचा नियम सुद्धा म्हटलं जाते कुठे कुठे. तर याला कसं लिहायचं की उत्तर गोलार्धामध्ये कोरिओलिस बलामुळे वस्तू जी आहे ती स्वतःच्या, ठीक आहे, म्हणजे आपण उत्तर गोलार्धात आपला चेहरा इकडे आहे ना, तर स्वतःच्या उजवीकडे वळते, उजवीकडे वळते किंवा जाते. ठीक आहे, जशी की इकडे गेली. आणि दक्षिण गोलार्धामध्ये ती स्वतःच्या, कारण तुम्ही आता आपला हा कुठे येणार आहे, आपला हात इकडे डावीकडे, डावा हात येतोय है ना. डावीकडे वळते. ठीक आहे, डावा हात येणार आहे, डावीकडे वळते, आणि इकडे जर हात म्हणते उजवीकडे वळते. चला, तर आता आपण एकदा पटकन रिवाइज करूयात आजच्या याच्यामध्ये आपण काय काय घेतलंय.
टॉपिक्स या थोडं झूम करू. येस, ठीक आहे. हँड रिटनमध्ये तुम्हाला नोट्स सेम याच प्रकारे काढायचे आहेत. अशा प्रकारे तुमचे नोट्स जर असले तर तुम्हाला रिवाईज करायला इझी जाईल टॉपिक. ठीक आहे. तर सूर्याचा आपण अभ्यास केला. सूर्याबद्दलची जी माहिती आहे ते बघितली, ज्यामध्ये आपण काय बघितलं, या सुरुवात केली सूर्यकुल उत्पत्तीच्या सिद्धांतांपासून, है ना. याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण बघितलं की अद्वैत आणि द्वैत दोन प्रकारच्या संकल्पना मांडल्या जातात. आणि यामध्ये अद्वैत म्हणजे ज्या ठिकाणी एक पालक तारा असणार आहे त्यापासून सूर्यकुलाची निर्मिती होणार आहे. आणि द्वैत म्हणजे दोन पालक तारे असतील ज्यापासून सूर्यकुलाची उत्पत्ती होणार आहे. आपण विचारवंतांचे म्हणा किंवा पुरस्कर्त्यांचे नावं लिहून घेतले. जुळा लावामध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जातात. मग यामध्ये ज्या मेन बेसिक 4-5 थेरी आहेत त्या आपण बघितल्या. स्थिरावस्था सिद्धांत काय असतो, महाविस्फोटक सिद्धांत काय असतो, त्यानंतर आपण बघितलं की भरती परिकल्पना कशाला म्हटलं जाते, ठीक आहे, आणि तेजोमेघ सिद्धांत काय आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं ग्रहकण परिकल्पना चेंबरलिन आणि मुल्टन यांनी दिलेली आहे आणि उल्का उत्पत्ती परिकल्पना लॅकियर यांनी दिलेली आहे. यावर येणाऱ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला परिकल्पनांची नावं आणि पुरस्कर्त्यांची नावंच विचारल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं सूर्याबद्दलची माहिती, ज्यामध्ये आपण बघितलं की सूर्य काय आहे तर हायड्रोजन आणि हेलियम यांचं एक रिॲक्शनचा मोठा बबल आहे. ठीक आहे. एकदम जायंट, फार मोठा प्रबल आणि फार मोठा असणारा बबल आहे, ज्यामध्ये फ्युजनचे रिॲक्शन होत आहे. फ्युजनचा अर्थ होणार आहे की दोन जे हेलियमचे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांमध्ये मिसळतात आणि हायड्रोजनचे पार्टिकल्स मिसळतात आणि त्यापासून हेलियम तयार होतो. याला फ्युजन म्हटलं जाते. ठीक आहे. तर याला आपण सूर्याला कशा प्रकारे विभाजित केलं, ठीक आहे, तर सूर्याला आपण विभाजित केलं गाभा, त्यानंतर विकिरण क्षेत्र है ना, त्यानंतर संवहन क्षेत्र. ठीक आहे. संवहन क्षेत्रानंतर फोटोस्फिअर आपला आला. फोटोस्फिअर मी तुम्हाला सांगितलं की सूर्याची शेवटची लेअर आहे जी आपल्याला डोळ्यांनी दिसते, म्हणजे जी आपल्याला इन द सेन्स की जे आपल्याला पृथ्वीवरून जी दिसत असेल किंवा ज्याचे फोटोज नासाचे किंवा जे सॅटेलाइट्स घेऊ शकत असतील. आता आदित्य 3 मिशन पण त्या ठिकाणी गेलेलं आहे, तर ते काय आहे, फोटोस्फिअर आहे. ठीक आहे. आणि ही शेवटची सूर्याची लेअर आहे. यानंतर आपल्याला 2 झोन दिसतात ज्याला क्रोमोस्फिअर आणि कोरोना असं म्हटलं जातं, है ना. तो क्रोमोस्फिअर म्हणजे काय, विरळ वायूचा थर आहे, थिन लेअर ऑफ गॅसेस, आणि कोरोना म्हणजे थिक लेअर ऑफ गॅसेस, दाट वायूंचा थर आहे. या दोघांना मिळून प्रकाश मंडळ असं म्हटलं जाते. आणि एकंदरीत हे संपूर्ण काय आहे, सूर्याची संरचना आहे. ठीक आहे. याशिवाय आपण सूर्याबद्दल काही माहिती बघितली की सूर्याचा जो व्यास आहे, जो डायमीटर आहे, तो पृथ्वीच्या 109 पट मोठा आहे आणि सूर्याचे जे वस्तुमान आहे ते पृथ्वीच्या 3.3 लाख पट मोठे एवढे मानले जाते. संपूर्ण सूर्यकुलाच्या वस्तुमानाच्या मासच्या 99.9 मास जे वस्तुमान आहे ते फक्त सूर्याचं आहे. ठीक आहे. एवढं भयानक आपण म्हणू की त्याचं जे अस्तित्व आहे ते आपल्याला असताना दिसून येतं. याशिवाय जी ऊर्जा ज्यामुळे जीवसृष्टी पृथ्वीवर पॉसिबल होते ती ऊर्जा, ते सूर्यकिरण सूर्यापासून पृथ्वीवर ट्रॅव्हल करायला, एकंदरीत प्रवास करायला 8 मिनिट 17 सेकंद घेताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. यानंतर आपण पृथ्वीबद्दलची माहिती बघितली. पृथ्वीचा आकार जो आहे तो आपण काय म्हणालो, जिऑइड स्वरूपाचा आहे. तो स्पष्टपणे गोल नसून तो कसा आहे, ध्रुवांवर चपटा आणि फुगलेला आहे. कुठे, मध्यभागी. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं की पृथ्वीला एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे ज्याला आपण चंद्र म्हणतो. पृथ्वी ही सूर्यमालेतली 3रा नंबरचा ग्रह आहे आणि आकारानं 5व्या नंबरचा तो दिसून येतो. रंग तिचा आपल्याला निळा दिसतो बघताना, कारण की 71% आपल्याला पृथ्वीवर पाणी असताना दिसून येतं, है ना. त्यानंतर आपण बघितले की पृथ्वीची जी कक्षा आहे सूर्याभोवती फिरण्याची, परिभ्रमण करण्याची, ती काय आहे, लंबवर्तुळाकार कक्षा आपल्याला अशी असलेली दिसून येते, है ना. त्यामुळे कधी ती सूर्याच्या एकदम जवळ असते, कधी ती सूर्याच्या एकदम दूर असते. याला अपसूर्य आणि उपसूर्य स्थिती असं म्हटलं जाते, जे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. आपण ग्रहण कसं घडून येते वगैरे हे सगळे पुढे बघणार आहोत, है ना. अपसूर्य स्थिती, उपसूर्य स्थिती, त्यानंतर संपात आणि अयन दिन जे आहेत याची संकल्पना आपल्याला पुढे बघायची आहे. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पृथ्वी स्वतःकडे परिक्रमण करताना पूर्वेकडे कललेली आहे याचा आपण विषय घेतला.
हे आपण जाणून घेतले की पृथ्वी पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरती आहे आणि पूर्वेकडे कललेली आहे, म्हणून ती अशा प्रकारची फिरणार आहे है ना. आणि यामुळे सगळे ऋतू जे आहेत ते आपल्याला घडून येताना दिसून येतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती भ्रमण आणि परिक्रमण केल्यामुळे कोरिओलिस नावाचं एक जे बल आहे ते निर्माण होतं. या बलाचा परिणाम स्वरूपी जी वस्तू आहे ती उत्तर गोलार्धामध्ये स्वतःच्या उजवीकडे वळते आणि दक्षिण गोलार्धामध्ये स्वतःच्या डावीकडे वळताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर इथे आज आपण थांबूयात. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. गत वर्षामध्ये राज्यसेवेची जी 28 एप्रिलला एक्झाम होणार आहे त्याकरिता आकारची ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 8 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या बॅचमध्ये आपण GS1 आणि 2ची संपूर्ण प्री फोकस्ड प्रिपरेशन जी आहे ती करून घेणार आहोत. ही आपली संपूर्ण टीम आहे. 3 ते 3.5 महिन्याची ही बॅच असणार आहे आणि फक्त मात्र 6,000 आपल्याला या बॅचची फीज जी आहे ती असलेली दिसून येते. ठीक आहे, तर यामध्ये आपले सगळे जे PYQs आहेत, कन्सेप्ट्स आहेत, करंट आहे, जेही काही करंट आपल्याला स्टॅटिकशी रिलेटेड राहतं ते सगळं आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स हे संपूर्ण कवर केल्या जाणार आहेत. म्हणजे MCQला आपल्याला ज्या लेवलची प्रिपरेशन लागेल संपूर्ण तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. माध्यम जे आहे ते मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये प्रिपरेशनचं आपलं असणार आहे. ठीक आहे, आणि याशिवाय आकारची टेस्ट सिरीजसुद्धा आपल्याला 7 जानेवारीपासून चालू होताना दिसून येते MPSC राज्यसेवेसाठी. ठीक आहे, संपूर्ण या ठिकाणी टेस्ट सिरीजचं शेड्यूल आपल्याला दिसून येते. याकरिता जी बाकीची माहिती आहे ती तुम्हाला पुढे जी लिंक आहे त्याद्वारे मिळणार. धन्यवाद.